Hi, good morning. Myself, मी डॉक्टर जे बी माने, मी आयु केअर हार्ट केअर सेंटर मांजरी इथं आम्ही सिन्स इन कार्डिॲक डिपार्टमेंटमध्ये एक 10 ते 15 वर्ष झाले आता मी इथं प्रॅक्टिस करतो आहे. हार्ट केअर सेंटरनुसार आम्ही इथं टेलिइको हा एक स्कॅनिंग जे आपण खेड्याच्या लेवलला राहून एक चांगल्या कार्डिओलॉजिस्ट सेवा सदन हॉस्पिटलचे फेमस कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रविकांत पाटील यांच्याकडून टेलिइकोच्या अंडर रिपोर्टिंग करतो. ह्याचा फायदा टेलिइकोचा कसा आहे म्हणजे टेलिइको हा म्हणजे इकोकार्डिओग्राम आहे. याचा अर्थ असा होतो की स्कॅनिंग ऑफ अनाटॉमी आणि अनॉमलीज ऑफ दी हार्ट. हृदयामध्ये जे आपल्याला जे स्ट्रक्चर असतात त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा वॉलमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा मसलच्या आकारामध्ये प्रॉब्लेम आहे काय हार्टच्या कंजॅनिटल हार्ट डिसीज म्हणजे आपण लहानपणापासून हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे अशा गोष्टी आपण इकोकार्डिओग्राम स्कॅनिंगमध्ये ओळखतो. हार्टचं पंपिंग पण त्याच्यामध्ये किती टक्के आहे हे ओळखतो. आणि दुसरी गोष्ट ह्या टेलिइकोमुळं आपण जेव्हा खेड्याच्या लेवलला तर कार्डिओलॉजिस्ट सर्व्हिस देऊ शकत नाही आणि एक चांगल्या डॉक्टरची सर्व्हिस ह्या टेलिइकोच्या थ्रू जर आपल्याला रिपोर्टिंगच्या मार्गाने जर भेटत असेल तर ते फार तुमच्या पेशंटासाठी सोयीस्कर असेल आणि इझिली तुम्हाला डायग्नोसिस होऊन जाईल की तुमच्या पेशंटमध्ये हार्टचा काय प्रॉब्लेम आहे तो. आणि तुम्हाला तो इझी एक प्रॉब्लेम असा होईल की ॲडवाईससुद्धा करता येईल की पेशंटला की अँजिओग्राफी पुढे लगेच केले पाहिजे काय न केले पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला टेलिइकोच्या अगोदर आपल्याला ECG रिडिंग हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ जेव्हा तुमच्याकडे पेशंट चेस्ट पेन म्हणून येतो आणि तुम्ही जेव्हा चेस्ट पेनला BP रेकॉर्ड करता, पल्स रेकॉर्ड करता, ऑक्सिजन सॅच्युरेशन बघता, पण चेस्ट पेन कशासाठी येतं बघण्यासाठी आपण एक ECG रूटिंग करतो. आणि जेव्हा ECG रूटिंगमध्ये सगळ्यांनामध्ये का चेस्ट पेनमध्ये इन्फॅक्ट असा हा हार्ट अटॅक आहे असं पिक्चर ECGमध्ये सगळ्यांच्यामध्ये येत नाही. हार्ट अटॅक जर आला तर तुम्हाला डायरेक्ट ECGमध्ये ओळखतोच की ह्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट लागणार आहे आणि त्यांना ॲडवाईस लगेच कार्डिओलॉजिस्ट करावं आणि पुढं पाठवावं. पण जेव्हा काही हार्टचे डिसीज असं आहेत जसं आरदमे आहेत, कार्डिओमेगाली, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला पॉज येतात, वेंट्रिक्युलर डिस्फंक्शन आहे, डायस्टोलिक डिस्फंक्शन आहे, हार्टच्या स्ट्रक्चरमध्ये वॉल्व आहेत, मर्मर्स येतात. अशा टायमाला जेव्हा कार्डिॲकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटतात त्या टायमाला आपल्याला इकोची गरज असते. आणि जर तुम्हाला इको हा तुम्ही जर डायरेक्ट आता कार्डिओलॉजिस्टकडे पाठवा मग इथून पेशंट तिथं जाण्याचा टाईम आणि तिथं बसून वेळ घालून दिवसभर एक इकोसाठी स्पेंडिंग करणारा टाईम आणि जाण्याचा ट्रान्सपोर्ट चार्ज ह्या सगळ्या गोष्टी टेलिइको जर तुमच्यापासून जर आम्ही इथं स्टार्ट केले हे सगळं पेशंटचं सेव्हिंग होतं. आणि पेशंटला आपण इथून स्कॅन करून डायरेक्ट डॉक्टर रविकांत पाटील विदिन हाफ ॲन आवरच्या आत रिपोर्टिंग आपल्याला मिळतं आणि डायरेक्ट पेशंटला आम्ही ॲडवाईस करू शकतो की तुम्हाला हार्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय आणि थोड्या दिवसांत आपण हार्टचा प्रॉब्लेम दाखवावा लागेल काय लगेच दाखवावं लागेल ह्याचं डिफरन्शिएशन पण आपल्याला एक डॉक्टरच्या कार्डिओलॉजीच्या अंडरखाली आपल्याला इझिली एक खेड्याच्या लेवलला ही सर्व्हिस टेलिइकोमुळे भेटते. कारण इंडियन आपला सिस्टममध्ये अशा सर्व्हिसमध्ये फर्स्ट टाईम आम्ही इथं इंडियामध्ये टेलिइकोचा प्रोजेक्ट चालू केला अंडर डॉक्टर रविकांत पाटील सेवा सदनचे कार्डिओलॉजिस्ट. त्याने आतापर्यंत मला 1 वर्ष जरा कमी आम्ही टेलिइकोचं रिपोर्टिंग आता डॉक्टर रविकांतच्या अंडर आम्ही करतो आहे पेशंटांना. आणि एक पण रिपोर्टिंग असं नाही की ते व्यवस्थित नाही आहे. कारण प्रत्येक इको जर तुम्ही लाईव्ह डायरेक्ट कार्डिओलॉजिस्टच्या अंडर जर केला तर एक कार्डिओलॉजिस्टच्या अंडर केला आणि दुसऱ्या जर तेच इको रिपोर्टिंग तर दुसऱ्या कार्डिओलॉजिस्टच्या अंडर जर केला थोडा तर फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये दाखवत असतं. हे तर एक नॅचरल डायग्नोसिस आपण इकोमध्ये बघत असतो. परंतु टेलिइकोमध्ये आतापर्यंत डॉक्टर रविकांत पाटीलच्या अंडर असे एक फेमस कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी रिपोर्टिंग एवढी छान केलेलं आहे आणि रिपोर्टिंग आतापर्यंत एक पण असे कुठले पेशंट कंप्लेंट आलेले नाही आहे की टेलिइकोमुळं आपल्याला काय असा प्रॉब्लेम दुसरीकडे म्हणजे झाला असं म्हणजे काय रिपोर्टमध्ये काही असं नाही. पण आतापर्यंत जे काही इको आपण केलेलं आहे इथं
आमच्या आयु केअर हार्ट केअर सेंटरमध्ये डॉक्टर रविकांत पाटील यांच्या खाली ते सगळे सक्सेस आणि व्यवस्थित पेशंटला आणि इझिली आणि विदिन टाईम आणि पैसे जे इन्व्हेस्ट आपण करतो जाण्या येण्याचा खर्च या सगळ्याचा जर विचार केला तर माझं मत असं आहे की प्रत्येक कार्डिओलॉजीच्या अंडरखाली असं जर टेलिको प्रोजेक्ट जर भारत देशामध्ये सुरू झाले किंवा आता रेडिओलॉजिस्ट आहे तुला त्यांना तर इझिली हे स्कॅन करून जर डॉक्टर रविकांत पाटील सारखे असे कार्डिओलॉजिस्टला जर टेलिकोला जर पाठवले तर विदिन त्याला अर्धा तासामध्ये रिपोर्टिंग होतं आणि पेशंटला त्याने त्यांच्या अंडरखाली रिपोर्टिंग करून त्या पेशंटला पण इकोचं रिपोर्ट पण त्यांनी रेडिओलॉजी सेंटर असून दे प्रायव्हेट जे सेंटर चालवतात आमच्यासारखे अशा अंडरखाली असून दे अशा टेलिकोचा कार्डियाक सेंटरमध्ये फार 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 उपयोग होणार आहे. म्हणून टेलिको हा अंडर डॉक्टर रविकांत पाटील सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आम्ही आता 1 वर्ष झालं आम्ही रिपोर्टिंग सरांच्याकडून करून घेते. आमच्या हॉस्पिटलला सर पण येऊन त्यांनी फर्स्ट टाईम इन इंडिया म्हणजे टेलिकोचं ओपनिंग करून तेव्हापासून आतापर्यंत जे रिपोर्टिंग केलेले आहे फार चांगल्या पद्धतीने त्यांचं रिपोर्टिंग आहे आणि आतापर्यंत जे पेशंट वाचलेले आहेत मोर दॅन आता 1 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी इकोच्या रिपोर्टमध्ये थोडा दोष दिसल्यामुळे हायपोकनेटिक चेंजेस तशांची अँजिओग्राफी पण केली. अँजिओग्राफी केल्यामुळे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम निघाले आणि त्याचे ट्रीटमेंट पण त्यांनी BPL आणि गव्हर्नमेंट सुविधांमधून फ्री करून दिले. असे कित्येक लोकांचे 1 वर्षामध्ये वेळेवर डायग्नोसिस आणि वेळेवर रेफरन्स झाल्यामुळं पेशंटांचे जीव हे वाचलेत आणि कार्डियाक प्रॉब्लेमनुसार आमाशने इथं जे हेल्प मिळाले सेवा सदन डॉक्टर रविकांत पाटील अंडर टेलिकोमध्ये तो फारच उपयोग ठरलेला आहे. म्हणून माझं पर्सनल ॲडवाईज आहे कोणी पण MD मेडिसिन कार्डिओलॉजिस्ट ज्याला ECG नॉलेज चांगला आहे ECG रिडिंग चांगला आहे त्यांनी टेलिकोला ट्राय करायला काय हरकत नाही. ओके, थँक्यू.